नमस्कार. असे म्हणतात ज्याचे शरीर निरोगी आहे तोच या जगात सुखी आहे. मित्रांनो, बाजरी या धान्याविषयी जाणून घेऊया. कमी पाऊस पाणी असलेल्या व साधारण क्षमतेच्या जमिनीतही बाजरी होऊ शकते. बाजरीला रेताड जमीनही चालते व मध्यम क्षमतेच्या काळी जमिनीतही पीक घेतले जाते. परंतु पाणी साठून राहिलेल्या व चिकन मातीच्या जमिनीत बाजरी घेणं खूप कठीण आहे. बाजरीचे पीक 5 ते 6 फूट उंचीला असते व त्याची पाने लांबट आकाराची असतात. रोपाच्या टोकाला कंसे लागतात व त्या कंसांमध्ये बाजरीचे दाणे तयार होतात. बाजरी भारतात सर्वत्र होते. ज्या ठिकाणी गव्हाचे पीक कमी घेतले जाते व बाजरीचे पीक अधिक घेतले जाते त्या भागातील लोक विशेषतः बाजरीवरच आपला निर्वाह करतात किंवा तेथील मुख्य अन्न हे बाजरी असते. बाजरी शक्ती देणारी आहे. जर घोड्याला बाजरी खायला घातली तर तो वाऱ्याच्या वेगाप्रमाणे धावू लागतो आणि जर वयस्कर लोकांना बाजरी खायला घातली तर त्यांना देखील तारुण्य शक्ती प्राप्त होते. बाजरीची भाकरी हा खेड्यातील लोकांचा आवडता व पौष्टिक आहार आहे. शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांचा बाजरी हा मुख्य आहार असतो. भाकरी व्यतिरिक्त बाजरीपासून राब खिचडी, चकोल्या आणि सुकडीही बनवली जाते. बाजरीच्या पिठात गूळ व तूप घालून बाजरीचे उंडे बनवले जातात. हा एक विशिष्ट पदार्थ आहे जो नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी बाजरीचे उंडे नागदेवाला वाहतात. कोवळ्या बाजरीचा हुरडाही तयार केला जातो. बाजरीमध्ये गव्हा इतकेच पौष्टिक तत्वे असतात, परंतु गव्हापेक्षा बाजरीमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असल्याने बाजरीच्या पिठात तुपाचे किंवा तेलाचे मोहन घालण्याची गरज पडत नाही. बाजरीविषयी काही फायदे जाणून घेऊया. अनेकांना बाजरीच्या सेवनाने पोट साफ होत नसेलही, परंतु ज्या ठिकाणी बाजरी हा मुख्य आहार असतो तेथे बाजरीच्या या दोषाकडे कानाडोळा केला जातो. बाजरी ज्यांना गांजत नाही अशा लोकांसाठी बाजरीची भाकरी व म्हशीचे दूध खूपच पौष्टिक असते. तूप किंवा लोणी लावलेली बाजरीची भाकरी खूपच स्वादिष्ट लागते. लहान मुलांना ही भाकरी अत्यंत फायदेशीर असते. म्हशीच्या दुधात बाजरीची भाकरी कुचकरून खाल्ल्याने शरीर दष्टपुष्ट बनते. बाजरीची भाकरी कढी किंवा मठ्ठ्यासारख्या जाड ताकाबरोबर स्वादिष्ट लागते. तसेच त्यामुळे शरीर स्फूर्तिशाली बनते. बाजरीच्या सेवनाने बाळंतीण बाईस भरपूर दूध येते आणि पोटात कळ येण्याचे भय राहत नाही. बाजरी हृदय बलकारक बनवणारी म्हणजेच हृदयास हितकारक असते. पचण्यास जड असते. अग्निदीपक, उष्ण, पित्ताचा प्रकोप करणारी असते. वृक्ष म्हणजेच कोरडी असते. ती पचण्यास जड व काही अंशी मलावरोध उत्पन्न करणारी असते. बाजरी कफनाशक असते. जुनी बाजरी जाळून तिची राख करून घोड्याच्या पाठीवर पडलेल्या व्रणांवर लावली असता व्रण बरे होतात. बाजरीविषयी काही तोटे जाणून घेऊया. बाजरी उष्ण असल्याने ती साधारणतः हिवाळ्यात व पावसाळ्यात खावी, म्हणजेच ती गांजत नाही. बाजरी ही काम भावना निर्माण करणारी तसेच उष्णवीर्य असल्याने ती उन्हाळ्यात खाऊ नये. मूळव्याध असणाऱ्या लोकांनी व बद्धकष्टतेचा विकार म्हणजे मलावरोध असणाऱ्या लोकांनी खाऊ नये. धन्यवाद मित्रांनो. बाजरीविषयी एवढीच माहिती आमच्याकडे होती. आमची माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा व शेअर करायला विसरू नका.